शेतकऱ्यांनो, पेरण्या करू नका. महाराष्ट्रातील 353 तालुक्यांपैकी 181 तालुक्यांमध्ये दुष्काळ पडणार. स्वतः मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची सूचना दिलेली आहे. पहा, कोकणात मान्सून दाखल झालाय, त्याची वाटचाल पुढे सरकत आहे. सगळ्यांना वाटलं होतं आता संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस येईल, पण तेवढ्यात स्वतः मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिला एक धोक्याचा इशारा. तब्बल 60% अधिक महाराष्ट्रामध्ये दुष्काळ पडणार आहे. त्यासाठी राज्यातल्या शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी 3 महत्त्वाच्या सूचना आता जारी केल्यात. कोणत्या तालुक्यांमध्ये दुष्काळ पडणार आहे आणि कोणत्या तालुक्यांमध्ये चांगला पाऊस पडणार याची अधिकृत यादी आज स्वतः मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली. कालपर्यंतच्या ज्या बातम्या तुम्ही पाहिल्या होत्या त्या आता खोट्या ठरल्यात. आज खरी माहिती स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिली. या वर्षीचा पाऊस महाराष्ट्रासाठी, शेतकऱ्यांसाठी अतिशय धोकादायक आहे. कालपर्यंत मान्सून वेगानं सरकतोय, पुढील 3 दिवसात तो महाराष्ट्र व्यापेल अशा बातम्या येत होत्या. सुरुवातीला वाटलं निसर्गाच्या चक्रात थोडं पुढं मागं होत असावं, पण जेव्हा मुख्यमंत्र्यांनी या परिस्थितीची अधिकृत घोषणा केली तेव्हा संपूर्ण शेतकऱ्यांचा भरोसा पटलाय. मुख्यमंत्र्यांनी आता थेट बैठक घेऊन स्वतःच यादी आता प्रसिद्ध केली आहे. मग शेतकऱ्यांनो, तुमचा तालुका या यादीत आहे का हे ताबडतोब पाहून घ्या असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. जर तुमचा तालुका या यादीमध्ये असेल तर पेरणी करण्याआधी या 3 सूचनांचं पालन करा. पहा, मुख्यमंत्र्यांनी स्वतः एक बैठक घेतली. या बैठकीमध्ये एक महत्त्वाचा फायनल अंदाज आता जारी करण्यात आलाय. त्या अंदाजानुसार आता जून मध्ये खरोखर किती पाऊस पडणार, नुसता अंदाज नाही तर किती टक्के पाऊस पडणार, कोणत्या तालुक्यांमध्ये किती टक्के दुष्काळ पडेल, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये पाऊस नेमकं कशा परिस्थिती त्याची असेल, आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की शेतकऱ्यांना नेमकं पेरणी कधी करायची, सगळी अधिकृत माहिती आता मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतून समोर आली. पहा, आतापर्यंतचा हा सगळ्यात नवीन आणि फिक्स अंदाज आता समोर आलाय. आता जर तुम्ही शेतकरी असाल किंवा महाराष्ट्राचे सर्वसामान्य नागरिक असाल आणि या पावसाळ्यात नेमकं काय घडणार, पेरणी कधी करायची, कशा पद्धतीने पेरणी करायची, हा जर अंदाज तुम्हाला हवा असेल तर ही माहिती अजिबात मध्ये सोडू नका. कारण की आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून अफवा नाही, अंदाज नाही, तर स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलेले फिक्स यादी तुम्हाला सांगितलेली आहे. मग नेमकं कोणते ते 181 तालुक्यात आहे, या तालुक्यांची नावं नेमकं कशी कशी आलेली आहेत, त्या तालुक्यांमध्ये तुम्ही जर शेती करत असाल तर तुम्ही पेरणीच्या बाबतीत काय तुम्हाला सूचना देण्यात आल्या, तसेच जून ते सप्टेंबर या महिन्यामध्ये पावसाचं वितरण खरोखर कसं राहणार आहे. पहा, अंदाज नाही तर 100% एका थेंबाचा हिशोब त्यांनी सांगितलाय. सगळी सविस्तर माहिती तुम्हाला समजणार. पहा, मान्सून कोकणामध्ये वेळेवर पोहोचला खरा, पण त्यानंतर प्रशांत महासागरामध्ये एक विचित्र घटना घडली. हे काल रात्री वातावरण बदलले. एका भौगोलिक घटनेने जन्म घेतला आणि ज्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांना घाम फुटला. जागतिक हवामान प्रणालीमध्ये झालेल्या अनपेक्षित बदलामुळे मान्सूनचा प्रवास जागेवर थांबलाय. एक असं मोठं संकट उभं राहिलंय ज्याचं नाव सुपर एल निनो. प्रशांत महासागराच्या तापमानात 2 अंशाने वाढ झाली आणि मान्सून जाग्यावरच थांबलाय. मग नेमकं कोणत्या तारखेला पेरण्या करायच्या, कोणत्या 181 तालुक्यांमध्ये दुष्काळ पडणार, तिथल्या शेतकऱ्यांनी काय करायचं, सगळी सविस्तर माहिती आता स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिली. पहा, जेव्हा मान्सून दाखल झाला होता तेव्हा वाटलं होतं तो वेगानं पुढे येईल, पण झालं उलटच. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या किनारपट्टीच्या जिल्ह्यावर अचानक उलट्या पद्धतीनं कोरडे ढग जमा झाले. हे ढग पावसाला पुढे जाण्यापासून रोखू लागलेत. कोकणची किनारपट्टी ओलांडून हे संकट आता पुढे पुढे सरकू लागले. सातारा, सांगली, कोल्हापूर या पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्याकडे तो सरकलाय. तिथे पावसाचे ढग आता विरळ होऊ लागलेत. पण हे कमी की काय म्हणून शेतकऱ्यांसाठी एक भीषण परिस्थिती आता निर्माण झाली. मग महाराष्ट्रातले कोणते 181 तालुक्यात आहे की जिथे एकही थेंब पाऊस पडणार नाही, तिथे शेतकऱ्यांना काय सूचना दिल्या मुख्यमंत्र्यांनी? शेतकऱ्यांसाठी 4 अतिशय टोकाच्या कोणत्या सूचना दिल्यात, लक्षपूर्वक ऐका. पहा, हवामान विभागाने दिलेल्या अत्यंत ताज्या माहितीनुसार सुपर एल निनो प्रणाली दरम्यान अहिल्यानगर म्हणजे जो आताचा जो सगळ्यात मोठा जिल्हा आहे, पूर्वीचा अहमदनगर तो जिल्हा आहे, त्याला सगळ्यात मोठा फटका बसणार आहे. पहा, त्यामुळे बहुतांश तालुक्यामध्ये ऑगस्ट असेल, सप्टेंबर मध्ये पावसाचा खंड पडणार. दुसरा जो फटका आहे तो पुणे जिल्ह्यापासून सुरुवात होतोय. पहा, सुरुवातीला मान्सूनची हजेरी पुण्यात चांगली राहणार, पण जुलै महिन्याच्या मुख्य हंगामामध्ये धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सरासरीपेक्षा अत्यंत कमी पाऊस पडेल, ज्यामुळे पुण्यामध्ये राहणाऱ्या शेतकऱ्यांना धोका. त्यानंतर पुणे वेधशाळेने एक ताजा नकाशा जारी केलाय. त्यामध्ये विदर्भातील अकोला, चंद्रपूर, ब्रह्मपुरी या भागातलं जे तापमान आहे ते जून महिन्यामधील रेकॉर्ड तोडणार आहे. चक्क 45 ते 47 अंश सेल्सिअस तापमानाच्या आसपास ते जाणार आहे.
उन्हाळ्यात लागलेला प्रचंड तडाखा मान्सून दाखल झाल्यानंतर हे संकट वाढणार आहे. आता हे तापमान म्हणजे पावसाळ्याच्या दुष्काळाचे घंटा. आता खरं तर मराठवाडा, पश्चिम विदर्भातले जे अनेक जे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी खरं तरी अत्यंत बिकट परिस्थिती होणार आहे. एप्रिल आणि मे महिन्यामध्ये अचानक पाऊस झाला आणि सुपर एल निनोच्या आगमनाचे ते संकेत होते. आता इथून पुढे परिस्थिती बिघडणार आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी फायनल रिपोर्ट सांगितलाय, शेवटचा अंतिम अंदाज आलाय. आता या अंदाजानुसार शेती करा, अन्यथा शेतीमध्ये 100% तुमचं नुकसान होऊ शकतं अशी सूचना देण्यात आली. हवामान विभागाचा फायनल रिपोर्ट हातात पडलाय. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी एकाही क्षणाचा विलंब न करता मंत्रालयातल्या सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांची सगळ्यांची बैठक बोलवली. मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय की हे संकट आता मोठं आहे. चारा छावण्याचं नियोजन करा. पिण्याच्या पाण्याच्या टँकरला मंजुरी दिली. 21 जिल्ह्यामध्ये पाण्याची टक्केवारी पूर्णतः घटणार आणि कृत्रिम पावसाचा प्रयोग करता येतो की काय याच्यावर देखील चर्चा सुरू झाली. आता बैठकीमध्ये कृषी विभागाला महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या. त्या सूचना सगळ्या शेतकऱ्यांना लागू पडतील. राज्यातील एकाही शेतकऱ्याचं दुबार पेरणीमध्ये फसवणूक किंवा नुकसान होता कामा नये अशी स्पष्ट माहिती आता मुख्यमंत्र्यांनी दिली. मग मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली ती पेरणीची अंतिम तारीख कोणती? जून ते सप्टेंबर दरम्यान तुमच्या जिल्ह्यात तालुक्यात किती पाऊस पडणार, काय आहे ती शेवटची यादी, सगळी सविस्तर माहिती आपण घेतोय. आता आपण जाणून घेतोय हवामान विभागाने तसेच मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेलं ते शेवटचं फायनल वेळापत्रक. पहा, सध्या चालू असलेला जो जूनचा महिना आहे त्याच्यामध्ये मान्सूनचा प्रवास अत्यंत संत गतीने होणार आहे. जवळपास आता 15 जूनच्या नंतर थोडंसं वातावरण हळूहळू बदलायला लागेल. जूनच्या सुरुवातीला काही ठिकाणी वादळी पाऊस झाला, पण तो मान्सूनचा नाहीये. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी जवळपास 20 जून पर्यंतच्या अत्यंत महत्त्वाचा काळ आहे. घाई करू नका असे स्पष्ट आदेश दिले. त्यानंतर जुलै महिन्यामध्ये सुपर एल निनोचा प्रभाव थोडासा कमी असेल, ज्यामुळे मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये पावसाचा खंड पडेल आणि हे स्पष्टपणे सांगितलं गेलंय. त्यानंतर ऑगस्ट आणि सप्टेंबर या 2 महिन्यात पावसाचं प्रमाण हे सगळ्यात कमी होईल. 41 तालुक्यांमध्ये पावसाचं प्रमाण तर 500 मिलीमीटर पेक्षा कमी राहण्याचा अंदाज आहे, जे पिण्याच्या पाण्याचे देखील तिथे वांदे होऊ शकतात. शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांनी 3 महत्त्वाच्या सूचना दिल्या. पहिली सूचना, पेरणीची तारीख साधारणपणे 20 जून पासून 30 जून पर्यंत या कालावधीमध्ये शेतकऱ्यांनी साधारणपणे पेरणीचा विचार करावा. ओलीचा अंदाज घ्या. तुमच्या शेतामध्ये कुठेतरी एक खड्डा खणा, त्या खड्ड्यामध्ये ओल चेक करा, किती खोलीपर्यंत ओल गेलेली आहे. साधारणपणे 6 इंच 7 इंच पर्यंत जर खोली जात असेल तरच बियाणं टाका, अन्यथा टाकू नका. एकतर बियाणं आणि खतांचे दर वाढले आहेत. अशा स्थितीत घाई गडबडीत पेरणी करू नका. संपूर्ण बियाणं वाया जाऊन दुबार पेरणीचं संकट ओढावू शकतं. एकूण 353 तालुक्यांपैकी 181 तालुके जे रेड झोनमध्ये आहे, म्हणजे दुष्काळाच्या छायेत, त्या जिल्ह्यावर नावी आता साधारणपणे दिले आहे, ज्यामध्ये बीड मधले तालुके आहेत, धाराशिव, त्यानंतर लातूर, अहिल्यानगर, सोलापूर, सांगलीचा काही भाग, त्यानंतर जळगाव आहे, त्यानंतर धुळे आहे, उत्तर महाराष्ट्रातील अनेक तालुक्यांचा समावेश. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आता असा आहे की 6 ते 7 इंच ओल गेल्याशिवाय पेरणी करू नका. काही तालुके इतके भयानक आहेत की तिथे पिण्याच्या पाण्याचे वांदे होणार. तिथे 500 मिलीमीटर म्हणजे 50 सेंटीमीटर पेक्षा कमी पाऊस पडणार आहे. आता यादी मुख्यमंत्र्यांकडून लवकरच जाहीर होईल आणि ती यादी आपल्या चॅनलवर आपण प्रदर्शित करणार आहोत. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या जिल्ह्यामध्ये पावसाची सध्या काय परिस्थिती आहे नक्की कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.